1.5 दिवसाचा बाप्पा असतो, तर दुसऱ्या दिवशी जे आहे ऋषीपंचमीची पूजा असते. ऋषीपंचमीच्या पूजेला जे 7 खडे लागतात, ऋषी म्हणून 7 खडे पूजले जातात, तर ते आणण्यासाठी मी विहिरीवरती गेली होती. दुपारी जे आहे ते मिक्स भाजी ऋषीपंचमीची असते, ती देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि आमच्याकडे गणपती बाप्पाला पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य त्याच दिवशी दुपारी असतो. त्यानंतर मग 3:30 वाजता जे आहे ते 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन असतं. तर दुपारी 3:30 वाजता वगैरे नैवेद्य सगळं दाखवून झाल्यानंतर मग विसर्जनासाठी नेलं जातं. गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गावाला गेल्यानंतर जे 1.5 दिवसाचे गणपती असतात त्यांच्या सगळ्यांच्या एकत्र विसर्जन होतं आणि सगळेजण असे 3:30 वाजल्यानंतर घराघरातून निघतात आणि त्यानंतर मग आम्ही एकत्र नदीच्या इकडे घाटावरती जातो. आता इथे नवीन घाट बांधलेला आहे, त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित पार पडतं आणि जिथे पूल वगैरे पण नवीन बांधलेलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. वाडीवरून येताना असा रस्ता क्रॉस करून मग तिथे मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथे गणपती बाप्पाला नेलं जातं. तिथून बाप्पाला देवाच्या इथे समोरून मग घाटाच्या इकडे नेलं जातं. बघ ना काठी घेऊन त्याची कोणाकडे जय जयकार. गणपती मंगल मूर्ती मोरया मोरया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुळजापूर गौरा. जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी औचित सय्यसाहिने नमो वैश्रवणाय कुर्मे समे कामाम काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैष्णवराय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं परिमेश्वराज्यं महाराजादि समंत पर्या ईशाति सर्वभौमः स्वाविशाखंडा परार्धात तृतीय समुद्रपर्यंतया एकाराळती तद्वे श्लोको विदितोमर्त्यस्य वासनगृहे आविशस्य कामाप्ये विश्वदेवा सभासदैः वक्रतुण्डैकदन्ताय वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वाहा. तुला कोण सांभाळलं? गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, लवकर या. तर इथे जे आहे ते नदीचं पाणी खूप फुलोमध्ये असतं, तर तिथे बाप्पाचं विसर्जन होतं. तुम्ही बघताय तर इथे बऱ्यापैकी पाणी आहे आणि ते विसर्जनासाठी ते पाणी थोड्यापैकी
प्रमाणात अडवलं जातं. आणि त्यानंतर इथे बघताय तर तुम्ही मागे एक नवीन पूल बांधलेला आहे. गमतीचा भाग असा की जो वाणकोटचा पूल आहे तो व्हायला 4-5 वर्ष लागली, पण आमच्या इथला पूल जो गावचा पूल आहे तो पटकन बांधून झालेला आहे. आणि या नदीला पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं, त्यामुळे येण्या जाण्यासाठी या पुलाचा खूप जास्त वापर केला जातो. तर आता छान वाटतं आहे गावाला. गणेश घाट पण बांधलेला आहे. चष्मा गेला कुणाचा? त्या काकांचा गेला, चष्मा घातलेला त्यांनी. फ्लो आहे ना तिथे म्हणून. शेजारी त्यानंतर जेव्हा गणपती सणाला वगैरे किंवा होळीच्या सणाला गावी येतो त्यावेळेला 1-2 दिवस मी आईकडे पण येऊन जाते. तर इथून जवळच आहे त्यामुळे जाणं येणं होतच राहतं. तर घरी आल्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स केलं. 1 दिवसच होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन करून लगेच गावी जायचं होतं. तर गावी म्हणजे कल्याणला जायचं होतं. त्यामुळे पटापट जेव्हा गडबड होती त्यामुळे आवरायचं होतं. पटकन सामान वगैरे सगळं व्यवस्थित आवरूनच आले होते 1 दिवसासाठी. 1 दिवसाची सुट्टी. आणि त्यानंतर मग आत्ता आम्ही जाणार आहोत मम्मींच्या माहेर, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेर आहे अतकोल, तिथूनच जवळच आहे. तर तिकडे पण गणपती आहे त्यामुळे तिकडे जायचं होतं. आणि त्यानंतर पण पुढे 1 दिवस राहून मग तिथून घरी जाणार होतो. पण येऊ काय गौरीपूजन झाल्यानंतर गौरीपूजनचा 1 दिवस राहणार घरी. आणि त्यानंतर मग कल्याणला परत जाणार. तर इकडे आहे असं छान वातावरण. सकाळ सकाळ मस्त एकदम ऊन वगैरे पडलेलं होतं, पाऊस पण होता आणि फ्रेश वातावरण वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर मग आम्ही, माझ्या बहिणी आहेत त्या सगळ्या मला सोडायला येणार होत्या अतकोलला. तर माझे मामे बहीण आहे, माऊस बहीण आहे. इथे मामा मला सोडायला आला होता, छोटे मामा माझे जे आहेत ते. समोर पार्थ आणि प्रमोद बसले आणि इकडे माझ्या बहिणी आहेत सगळ्या, त्या मला सोडायला अतकोलला आले होते सगळेजण मम्मींच्या माहेरी. तर तिथे पण 1 दिवसाचा नाही, तिकडे 5 दिवसाचा गणपती आहे. त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही कुंभला जाणार होतो. तर तो हा आहे मम्मींच्या माहेरचा गणपती. तर इथे
5 दिवसाचा गणपती आहे, तर त्यामुळे आम्ही इकडे पण आलेलो आहोत आणि दर्शन घेऊन मग दुपारनंतर कुंभ्याला निघणार आहोत आणि कुंभ्याला दुपारनंतर गौरीचं आगमन आहे, त्यासाठी पण जायचं आहे. तू केस बांधायला चौकात थांबले मी कपडे सुकत पिन दिले ना ग तुझ्याकडे, नाही तिथे टाकले. असू दे ना, पिन लावायला लागेल मग. छान वाटतं. अरे कमी सगळे नाही घातला, कमी करायला पाहिजे. दागिने का सगळे नाही घातला. आणि दरवाजा बंद करू का? शिष्यात नका राहू दे उघडा. तर आता आम्ही चाललो आहे गौरी आणायला. तर हातामध्ये आहे शंकराचं कलश आणि त्यानंतर गौरी आणायला पुढे आम्ही देवळाच्या इकडे चाललेलो आहोत. तर तुम्हाला आधी पण दाखवलं आहे ते महालक्ष्मी मातेचं जे मंदिर आहे आमच्या गावामध्ये, तर तिथून देऊळ वगैरे देऊळ जवळ आहे. तर ते हे पकडू का मागे? हे घेऊन येते चिरडा. हा चालेल. समूह इथे काय कर, पाणी हे कर आणि हे करून घे. थोडस गवत काढू का? द्या मी हा चालेल. थोडस पाहिजे एवढे, बस एवढे भातात स्वस्तिक काढायचं. हा चालेल. बस बस समजते. अरे त्या श्रेष्ठने ह्याला फोन कर, त्याने चिरडा घेऊन येते. हा चालेल. ते इकडे ठेवते जरा, हे पकड. तर इथे जे आमचं देऊळ आहे, महालक्ष्मीचं देऊळ आहे, त्या देवळाच्या कडेलाच होळीची तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, तिथे होळी लागते. त्या होळीच्या जागेवरतीच इथे आलेलो आहे सगळ्याजणी. इथे शंकराचा कलश जो बघताय तिथे तो आहे. त्या कलशामध्ये 1 रुपया वगैरे टाकलेला आहे. त्यानंतर एक सुपारी आहे, तो शंकर म्हणून सगळेजण गौरीबरोबर घेऊन येतात. त्यानंतर इथे स्वस्तिक काढलेलं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याची पूजा केली जाते. त्यानंतर तेरड्याचं जे झाड आहे तर ते घेऊन मग त्याची पूजा करतात. आणि त्या असे 5 सरळ तेरडे, काही ठिकाणी 5 सरळ तेरडे, पण जसे जर 5 सरळ तेरडे नाही मिळाले तर जे आहे ते 5 घेऊन मग त्याची मूठ बांधली जाते आणि त्यानंतर मग पूजा करतात. इथे पूजा करून झाल्यानंतर मग जो तेरडा तिथे पूजेसाठी ठेवलेला असतो तो एक, आणि त्यानंतर असे 4 एकत्र घेऊन मग त्याच्या जे आहे खोड ते एकत्र बांधून मग त्याच्यावरती रुईच्या पानावरती किंवा काही ठिकाणी जे पानं आहेत ते बागेचे म्हणजे रानामध्ये जे सापडतात त्याच्यावरती डोळे वगैरे काढले जातात. आणि त्यानंतर मग देवीला जे आपण जे आहे अलंकार वगैरे ते त्याच्याबरोबर ठेवतो आणि त्यानंतर त्याची पूजा करतो आणि मग ते घरी घेऊन येतो. चिरडा लावायचा की तिथे कपडा आहे ना तो ह्याचे सांगतो त्याच्यावर सांगतो सुपावरती. मुळे पण आहेत ना. चालेल का? हा असं एक धारीचा असं लागतो का काय? लावले ना आधी, नंतर बांधले ना. हो. असा ठेवू ना की असा ठेवू? तिकडे कटशेंडी. हा आता हे लावल्यावर काय करू? दिवा लवकर तिथे इथे ठेवू ना कडेला? हा कडेला.
यावर्षी हे करू ज्ञानेश्वरी व्हिडिओ करून ठेवू. शेण नाही ना आता पाणी आणलंय काय पाण्याने थोडेसे हळद कुंकू लावू समजायला चिरड्याला मी अगरबत्ती लावते. ती गौरीची दागिने ठेवतो सुपामध्ये. ते हिरवे वांगे ठेवतो तिथेच ठेवतो. हां आता पूजा करून घेतो. हे कर फोड असं हाताने आम्ही ते उपटलं त्याच्यावरून फोडलं. चिरडाच नाही भेटलं आपल्याला. सगळ्यांना तसंच आहे ते. आहेच नाही जो जंगलामध्ये कोण जाईल. गवत आहे ना भरपूर आणि मोठं मोठं गवत आहे. फुलं नाही भेटलं. फुलं नाहीत माझ्या. थोडीशी ह्याची चिरड्याचीच आणू का इथून. त्या चिरड्या सगळ्यांचे झाले बघ. हे नाही यायचं. हे नाही यायचं. एक ह्याचं आहे ना. अजून 2 लागतील. हे चालेल का बघा. एकच सरळ आहे पण वाकडा आहे. हा बाई इकडे बघता. हा बघूया ना आपण. इकडे भेटेल गवत बघ. गा गा गा. हा थांबा बघतो. एक सरळ लागतो ना एक काडीचा. कुठे भेटणार एक काडीचा चिरडा. वाकडा नकोय. पुढे आहे कुठे ते बघा. गवत आहे पण तिथे पण तसेच आहेत. एक काडीचे नाही आहेत. पुढे कुठे जाईल. इकडे कुठे दिसतात. छे इकडे पण नाही चिरडे. चिरड्याचं काय कुठे गेलं. नाही आपले झाले आहेत. हा एका दुसरा असल्याचं घ्या. हे घे. हे ना चालणार लहान लहान. हा चालेल ना. लहान पण चालेल. हो हे बघा. राहायला पाहिजे. राहील का. खोलगट काय नाही खराब ते उभी. नाही नाही हे मधी पडला खोलगट कर. तिकडनं कसं काढतेस. तिकडनं काढ. हा तेल लावतो. तेलाचं लिंक लावतो. लागले काय 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 नाही दिसत नाहीये. कारण काय माहिती हळद भरपूर कधी मी परवा आले. पाणी नको नाही. पाणी 5 वेळा करा. जरा तांदूळ सोड. 1 वेळा तांदूळ घेतले कधी वाजून. तांदूळ आहेत ना. एकदाच दे. एकदाच दे. वर उचल भरले. जरा जरा सोड. तांदूळ पडू दे. गप्पा टेकू नको. सरळ बस. सरळ बस. जरा सोड. उचल. जरा जरा सोड. नंतर बघू. तुळशी तर सुपाला लागू दे. आणि आता तांदूळ टाक. पाया पड. आणि सुपाला पण इथे हळद कुंकू लाव. तुला दिसायला पाहिजे चालताना म्हणून ते नाही तर अगरबत्ती लावायला लागेल बाजूला. अगरबत्ती लावा टोपऱ्याला. पाया पडली. फुलं घे मग टाक. तांदूळ हळद कुंकू लावतो. हळद कुंकू लावतो. हळद पहिली टाकायची त्याचे. राहू दे तिला. नाही सांगते सगळं करू पद्धतशीर. फुलं टाक. फुलं टाक. हा बघा. अशी करायची. असा उलटा काय करायचा होता. हा इकडे इकडे तिकडे जरा. सुकी माती झाली तर मला निरंजन आहे ना. तोंडान बोल. सुकी माती झाली माफ कर. माझ्या लेकीने वाळसा घातला. दिवा बरी आहेत ना. आज चष्मा लागला.
त्यानंतर सगळेजण जे गौरी आहेत त्या सगळ्या गौरी एकत्र घेऊन मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये सगळ्या गौरी आहेत त्या गौरी आपले महालक्ष्मी जे मंदिर आहे कुंभळाचं, तर त्या महालक्ष्मी मंदिराच्या देवीच्या समोर सगळेजण आपापल्या गौरी ठेवतात आणि त्यानंतर मग तिथे पूजा करतात. महालक्ष्मी मातेची पूजा करून झाल्यानंतर मग देवळातून सगळेजण घरी यायला निघतो आणि घरी आल्यानंतर मग प्रत्येकजण ज्या वाडीमध्ये जे घरं पहिले लागतील ते घरांमध्ये आपापल्या गौरी घेऊन जातात आणि गौरी गेल्यानंतर मग सगळेजण आपापल्या गौरींबरोबर घरी जातात. तर इकडे आहे तर आम्ही सगळेजण त्या मंदिरामध्ये चाललो आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही महालक्ष्मीचं जे कुंभळाचं मंदिर आहे ते मी दाखवलेलं आहे. तर खूप छान वाटतं, हिरवगार वातावरण आणि सगळेजण एकत्र अशा गौरी आणायला खूप मजा येते. प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी आणतात आणि काही ठिकाणी ह्या चिरडे असतात, म्हणजे एक वनस्पती आहे. तर ती तेरड्याची वनस्पती आहे, ते पावसाळ्यामध्येच येते आपल्या कोकणामध्ये. तर त्या झाडांपासून गौरी आणल्या जातात. तर लहानपणापासून आम्ही पण गावी, माझं मूळ गाव इथूनच जवळच आहे तळेघर म्हणून, तर तिथे पण आम्ही लहानपणी गौरी आणायला जायचो. तर छान वाटतं ते आठवणी वगैरे. तर इथे पण सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि गौरी पूजनासाठी आता मंदिरामध्ये जाऊ. तिथे पूजा वगैरे झाल्यानंतर मग दिसला सगळ्या तिकडे, नंतर बाहेर येताना घेते. सगळ्यांची नाही आली ना, अजून एक दोन आली. ये आहे ना, हे काय माझ्याकडेच आहे. हळूहळू येत आहे त्या. होय होय आल्या सगळ्या. अजून आहेत दोन ना वहिनी. एकदम गाणं न म्हणतात. अजून एक आहे ना, आल्या. प्रत्येक गावामध्ये गौरी आणायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी खड्यांची गौर असते, तर काही ठिकाणी जे रानामध्ये फुलं वगैरे उमलतात या सीझनला, तर ते फुलांचे जे गुच्छ बनवून नंतर मग त्याची गौरी आणतात. तर काही जणी 2 गौरी असतात काही ठिकाणी, तर काही ठिकाणी 1 गौरी. तर आमच्याकडे एकच गौरी आणतात आणि जे पावसाळ्यामध्ये तेरड्याची जी झाडं असतात त्या 5 झाडं एका झाडाची पूजा करून त्यानंतर मग बाकीचे 5 त्या सुपामध्ये बांधून त्याची गौरी बनवली जाते आणि त्यानंतर मग ती गौर सुपामध्ये ठेवून मग आणली जाते. तर त्याचप्रमाणे गौरीबरोबर शंकर पण आणला जातो. तर माझ्या हातामध्ये जे कलश होतं तर त्याच्यामध्ये 5 खडे हे विहिरीच्या इथून डोळे झाकून घ्यायचे हाताने असं म्हणतात.
तर मग इथून 5 खडे मी घेतले आणि त्या कलशामध्ये टाकले. त्यानंतर मग ते कलश गौरीबरोबरच घेऊन घरी जायचं असतं. तर आमच्याकडे या सगळ्या ज्या गौरी आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर शंकर होतं. तर तुम्ही बघताय तिथे, तर हे 5 जे आहे खडे याच्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर मग गौरी शंकराच्या इकडे घेऊन जायचं. तर वाडीवरती जेवढ्या सगळ्या गौरी आहेत त्या सगळ्या एकत्र आम्ही जातो. त्यानंतर मग घराघरामध्ये म्हणजे जाताना वाडीच्या इथे जी घरं लागतात तिथे पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतर जे रस्त्यामध्ये घरं ज्यांच्या इथे गौरी आहे तिथे प्रत्येक गौरीला सोडून मग आम्ही पुढे पुढे जात असतो. तर या सगळ्या गौरी आहेत आमच्याकडे आणलेल्या. तर तेरड्याची फुलं ही जी आहे ती पावसाळ्यामध्येच येतात. तर ती म्हणजे त्याचे 5 असे एकत्र हे करून सुपामध्ये त्याला बांधलेलं दिसतंय ते आणि तीच म्हणजे गौर आणि ती गौर घेऊन जातो आणि आपल्या इथे जी सजवलेली गौर आहे आपण घरामध्ये सजवतो तर तिथे ठेवून मग त्याची ओटी वगैरे भरली जाते. त्याबरोबर कडेला खुर्चीच्या खाली किंवा जे उजव्या साईडला वगैरे शंकर ठेवला जातो आणि त्यानंतर गौरीची दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं त्या दिवशी ओवसा वगैरे पूजला जातो. ओवसा म्हणजे काय तर आपल्याकडे जे आपण पावसाळ्यामध्ये आपल्याकडे काकडी येते तर ते त्यानंतर घरी जे बनवतो वडे वगैरे ते ओवसामध्ये ठेवले जातात आणि 5 फळांचे तुकडे किंवा 5 फळं काही जण अख्खे 5 फळं ठेवतात. त्यानंतर सुरुवातीला तुम्ही बघितलात तर इथे देवाची खोली आहे, तिथे पूजा वगैरे केली होती आणि त्यानंतर गौरी आणलेली इथे पूजा करतात काकी. पूजा करून झाल्यानंतर मग ती गौर आम्ही घेऊन जी गौरी आम्ही सजवली होती सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल तर तिथे घेऊन जातो आणि त्यानंतर मग त्याची तर इथे आम्ही जी गौरी सजवलेली आहे तर तिथे जी आम्ही रानातून गौर आणलेली आहे तर इथे आणल्यानंतर ते अशा प्रकारे वरती घराचा जो हे आहे चौकट आहे तिला लावली जाते. त्यानंतर मग माळ्यावरती दाखवली जाते. माळ्यावरती दाखवल्यानंतर मग जी गौरी सजवलेली आहे तिथे आणली जाते. त्यानंतर मग थोड्या वेळाने त्या गौरीची ओटी वगैरे भरतात आणि ओटी भरून झाल्यानंतर मग जी गौर आहे त्याची पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतर गणपती बाप्पा वगैरे असतात त्याची आरती वगैरे होते. त्यानंतर गौरीला नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी जे गौरी पूजन असतं त्या गौरी पूजनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जे आहे आपल्या माहेरून किंवा आपले जे सूप आणतो आपण त्या सुपामध्ये जे आहे 5 फळं त्यानंतर मग काकडीची पानं आणि ती पानं जी दुसरी एक पानं असतात ती घेऊन त्याच्यामध्ये 5 वोसे असे बनवले जातात. त्याच्यामध्ये आपण 5 फळं वगैरे काही जण अख्खे फळं वगैरे ठेवतात तर गावाला जशी अवेलेबिलिटी असेल तसं घेतात. जसं की काकडी वगैरे असते गावाला त्यानंतर फळं असतात ती सगळी फळं असे 5-5 तुकडे करून ठेवले जातात. त्यानंतर त्या दिवशी गौरीच्या पूजनच्या दिवशी काही ठिकाणी जे आहे नैवेद्यामध्ये वडे बनवले जातात. कधी गोड वडे कधी कधी साधे वडे बनवले जातात ते वडे पण ठेवले जातात. आणि त्यानंतर गौरी पूजनाच्या दिवशी ज्या दिवशी ओवसा पुजतो त्या दिवशी गौरीला त्या ओवशाने पुजले जातं आणि वाण वगैरे ठेवलं जातात. तर इथे बघताय तुम्ही
तर हे जे आहे ते देवाच्या इथे आणल्यानंतर मग तिथे पूजा वगैरे केली जाते. त्यानंतर मग पूजा करून झाल्यानंतर गौरीच्या इथे ती गौर ठेवली जाईल. त्याचे जे आहे ते वौसाचे पूजन दुसऱ्या दिवशी आहे आणि या दिवशी पूजा. त्यानंतर जो शंकराचा कलश असतो तो बाजूला ठेवला जातो आणि त्यानंतर मग गौरीची उद्या सकाळी पूजा, गौरी पूजनच्या वेळेला पूजा होईल. तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.